या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षरा आणि आई परत घरी जाण्यासाठी निघालेल्या असतात. मात्र अक्षरा खूपच नाराज असते, त्यामुळे आई तिला काय झालं आहे हे विचारत असते. तर अक्षरा म्हणत असते की आई, जे काही घडलं ते खूप वाईट घडलं. आपण भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात तक्रार करायला नको होती. अधिपतींना जर हे कळलं ना तर त्यांना खरंच खूप वाईट वाटेल. तर अक्षराची आई म्हणत असते की अगं, आपण त्यांच्या विरोधात कुठे तक्रार केली आहे. तर अक्षरा तिला सांगते की एक वेळ आपण त्यांच्या विरोधात तक्रार केली असती ना तर ते त्यांनी सहन केलं असतं. मात्र आपण भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात तक्रार केली आहे आणि ही गोष्ट ते कधीही सहन करणार नाही. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून मग आईसुद्धा काळजीत पडते. त्या म्हणत असतात की अगं, पण आता आपण तक्रार तर मागे घेतली आहे ना. हवं तर आम्ही अधिपतींना जाऊन सांगतो की जे काही घडलं त्यात तुझी काही चुकी नाही आहे. आम्ही तुला न सांगताच तक्रार करून आलो होतो. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की नाही आई, तू प्लीज असं काही करायचं नाही आहे. कारण मला माझ्या कुटुंबामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नको आहे. आणि ते ऐकून आई काळजीत पडते. दुसरीकडे अधिपती त्याच्या फॅक्टरीमध्ये बसलेला असतो. त्याला सतत घडलेला प्रकार पुन्हा पुन्हा आठवत असतो. मास्तरीणबाईंनी खरंच तक्रार केली असेल का, असा त्याला प्रश्न पडलेला असतो. पण मास्तरीणबाई तर कधीच असं वागणार नाही, असं देखील त्याचं मन त्याला सांगत असतं. आणि याच गोष्टीचा विचार करून करून तो पूर्णपणे खचून जातो. तर दुसरीकडे अक्षराची आई तिला म्हणत असते की अक्षरा, प्लीज असं करू नको. तू अधिपतींना असं नको सांगू की तू तक्रार केली आहे. आम्ही त्यांना सगळं काही खरं खरं सांगतो. मात्र अक्षरा म्हणत असते की नाही आई, मी त्यांची बायको आहे. एक वेळ मी केलेली चूक ते माफ करतील. माझ्यावर ओरडतील, चिडतील, रागवतील. मात्र त्यानंतर मी जर त्यांच्याशी शांतपणे बोलले ना तर ते मला माफसुद्धा करतील. मला खरंच तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नको आहे. त्यांच्या मनात तुम्हा सगळ्यांविषयी खूप रिस्पेक्ट आहे आणि मला ती रिस्पेक्ट कायम तशीच ठेवायची आहे. त्यामुळे तू प्लीज त्यांना कधीही सांगू नको की ही तक्रार तू आणि बाबांनी केली होती, मी नाही. आणि मग ती तिच्या आईकडून असं वचनसुद्धा घेते. त्यामुळे आईचा नाईलाज होतो. तर दुसरीकडे अधिपती मनाशी विचार करत असतो की मास्तरीणबाई, आत्तापर्यंत तुमच्यामध्ये आणि आईसाहेबांमध्ये कितीतरी वेळा भांडणं झाली, वाद झाले. मात्र तुम्ही प्रत्येक वेळी गोष्टी संयमाने हँडल केल्या. पण मग याच वेळी असं का घडलं? तुम्ही आईसाहेबांच्या विरोधात खोटी तक्रार का केली? माझा तर अजूनही या गोष्टीवर विश्वास बसतच नाही आहे. तुम्ही कोणाच्या तरी बोलण्यात येऊन हे सगळं केलं की स्वतःच्या मर्जीने, काय माहिती. पण तुम्ही असं करायला नको होतं. आपण आपल्या आयुष्याची किती स्वप्न बघितली होती. जेव्हा आपण फिरायला गेलो होतो तेव्हा तर आपण आपल्या मुलांबद्दल, आपल्या भविष्याबद्दल देखील बोललो होतो. पण आता ते सगळंच मागं राहिलंय आणि हे वेगळंच काहीतरी सुरू झालंय. आणि मग त्याला अक्षरासोबत घालवलेले क्षण आठवू लागतात आणि तो त्याच आठवणींमध्ये हरवून जातो. पण त्याचा हा सगळा विचार सुरू असतानाच ओंकार आणि शिवानी त्या ठिकाणी येतात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अस्वस्थपणे तिच्या खोलीत फेऱ्या मारत असते. तिला पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार आणि अधिपतीचं बोलणं पुन्हा पुन्हा आठवत असतं. तितक्यात तिला इराचा कॉल येतो. भुवनेश्वरी तिला विचारत असते की बोला इराबाई, काय खबर आहे? तर इरा म्हणत असते की खूप काही. त्यामुळे भुवनेश्वरी विचारते की नक्की काय झालंय? आणि त्यावर इरा तिला सांगू लागते की मॅडम, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आम्ही घरी आल्यानंतर ताईला आम्ही तुमच्याबद्दल जी तक्रार केली होती त्याबद्दल कळलं. आणि मग त्यानंतर तिने खूप गोंधळ घातला. तिचं असं म्हणणं आहे की तुमच्या विरोधात तक्रार करायची काहीच गरज नव्हती आणि आता ती पोलीस स्टेशनमध्ये गेली आहे तक्रार मागे घेण्यासाठी. आणि ते ऐकून भुवनेश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती म्हणत असते की खरं की काय? आणि त्यावर इरा म्हणते की हो ना, घरी आल्यावर तिने माझ्याशी खूप वाद घातला. मी सुद्धा तिच्याशी भांडले. मी तिला सांगितलं की भुवनेश्वरी मॅडमला, अधिपतींना शिक्षा व्हायलाच हवी. पण तिने काही ऐकून घेतलं नाही आणि आता ती तक्रार मागे घेण्यासाठी गेली आहे. आणि जर तिने तक्रार मागे घेतली ना तर मग अधिपती जिजूंच्या नजरेत ती पुन्हा वरचढ ठरेल. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की असं काही घडणार नाही आहे. आणि मग ती तिचा प्लॅन इराला सांगते. दुसरीकडे अधिपती ओंकार शिवानीला विचारत असतो की तुम्ही इथे काय करताय? तर ते दोघेजण म्हणत असतात की आम्हाला सगळं काही कळलंय, म्हणूनच आम्ही तुमच्याशी बोलण्यासाठी आलो. तर अधिपती विचारतो कशाबद्दल? तर ते दोघे खाली मान घालून म्हणतात की वहिनींनी मॅडमच्या विरोधात जी तक्रार केली आहे त्याबद्दल.
आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की माझा तर अजूनही विश्वास बसत नाही आहे की मास्तरीणबाईंनी असं काहीतरी केलं आहे. तुम्हाला तरी हे खरं वाटतं का? आणि त्यावर ते दोघेही म्हणतात की नाही, अक्षरा वहिनी असं काहीतरी करतील यावर आमचा विश्वासच नाही आहे. नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. तर अधिपती म्हणत असतो की मलासुद्धा अगदी तसंच वाटतंय. नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. मास्तरीणबाई अशा कधीच वागणार नाहीत. दुसरीकडे इरा तिच्या बाबांसोबत बोलण्यासाठी येते. ती त्यांना विचारत असते की ताई आणि आई अजून घरी आल्या नाहीत का? त्यावर ते म्हणतात की नाही, अक्षरा तक्रार मागे घेण्यासाठी गेली आहे. आणि ते ऐकून इरा म्हणत असते की बाबा, ताईला तक्रार मागे घेण्याची काय गरज आहे? आपण तिच्यासाठी इतकं सगळं केलं पण तिला आपली किंमत नाही. तिला फक्त त्या लोकांचीच किंमत आहे. खरंच ताई ना खूप बदलली आहे. पण बाबा म्हणत असतात की इरा, तू वाटेल ते बोलू नको. अक्षराने जो निर्णय घेतला आहे तो अगदी योग्य आहे. खरं तर आपल्याकडूनच चूक झाली. पण इरा हे ऐकून घ्यायला तयारच नसते. ती अक्षरालाच दोष देत असते आणि कशी अधिपतीला शिक्षा व्हायला हवी याचबद्दल सतत तिच्या बाबांना सांगत असते. आणि तितक्यात अक्षरा आणि तिची आई त्या ठिकाणी येतात आणि इराचं हे बोलणं ऐकून अक्षरा तिच्यावर खूप चिडते. दुसरीकडे अधिपती ओंकार आणि शिवानीला हेच सांगत असतो की माझा मास्तरीणबाईंवर विश्वास आहे. मला अजूनही असंच वाटतंय की त्यांनी ही स्वतःच्या मर्जीने तक्रार केली नसणार. पण काय खरं काय खोटं तेच कळत नाही आहे. कारण खरंच आईसाहेबांच्या विरोधात तक्रारसुद्धा आहे आणि मी ती स्वतःच्या डोळ्यांनी बघितली आहे. आणि ते ऐकून ओंकार शिवानी म्हणतात की आपण एक काम करूयात, आपण सरळ वहिनींना फोन करूयात आणि काय खरं खोटं ते विचारूयात. मात्र त्यामुळे अधिपती तर खूप घाबरतो. तो म्हणत असतो की नाही नाही, तुम्ही मास्तरीणबाईंना फोन करू नका. निदान आत्ता आमच्या मनाला असं वाटत आहे की मास्तरीणबाईंनी असं काही केलं नसणार आहे. पण जर त्या हो म्हणाल्या ना, तर आमच्या मनाची काय अवस्था होईल याचा आम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही. मात्र ओंकार आणि शिवानी त्याला समजावतात आणि मग शिवानी अक्षराला कॉल करते. दुसरीकडे इरा अक्षरा एकमेकींसोबत वाद घालत असतात. इरा म्हणत असते की वा ताई, तू तर तक्रार मागे घेऊन आलीस ना, मग तुझा सत्कार करायला हवा. आणि ती अक्षराच्या गळ्यात एक रुमालसुद्धा घालते. पण त्यावर अक्षरा काहीच उत्तर देत नाही. इराची मात्र सतत बडबड सुरू असते. त्यामुळे शेवटी आई बाबा तिच्यावर ओरडतात आणि तिला गप्प राहायला सांगतात. तर अक्षरासुद्धा म्हणत असते की यापुढे मला आता हा विषय नको आहे. काही झालं तरी पुन्हा तुम्ही असं काही करणार नाहीत. आणि त्यावर अक्षराचे आई बाबा हो म्हणतात. तर दुसरीकडे ओंकार आणि शिवानी अधिपतीसोबत बोलत असतात. तर इकडे अक्षरा तिच्या खोलीत निघून जाते. तर अक्षराची आई तिच्या बाबांना सांगत असते की अक्षूने सांगितलंय की तक्रार आपण केली होती ही गोष्ट अधिपतींना कळता कामा नये. तिने हे सगळं काही स्वतःवर घेतलंय कारण तिला त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कोणताही दुरावा नकोय. आणि ते ऐकून बाबा तर अजूनच काळजीत पडतात. तर दुसरीकडे भुवनेश्वरी इराच्या बोलण्याचाच विचार करत असते. तर अक्षरा तिच्या खोलीत असताना तिला शिवानीचा कॉल येतो. मोबाईल स्पीकरवरच असतो. त्यामुळे अधिपतीसुद्धा अक्षराचं सगळं बोलणं ऐकत असतो. अक्षरा शिवानीची ओंकारची चौकशी करते. त्यावर शिवानी ठीक असल्याचे सांगते आणि मग त्यानंतर ती तो तक्रारीचा विषय काढते. तर अक्षरा नाईलाजाने शिवानीला सांगते की हो वहिनी, ती तक्रार मीच केली होती, माझ्याकडून चूक झाली. मी रागाच्या भरात भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात तक्रार केली. आणि ते ऐकून अधिपतीला मात्र खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत तो इन्स्पेक्टर भुवनेश्वरीला कॉल करून सांगतो की अक्षरा मॅडमला तक्रार मागे घ्यायची. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आता आम्ही जे सांगतोय तेच तुम्ही करायचं. आणि मग ती तिचा प्लॅन त्या इन्स्पेक्टरला सांगते आणि तो सुद्धा तसंच करायला तयार होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.